दोघांचं लग्न जमलं. रीतसर बघण्याचा कार्यक्रम झाला. ती दिसायला सुंदर गोरीपान होती. तो मात्र साधारण सावळ्या कलरचा होता. एका ओळखीच्या काकांनी विवाहासाठी राकेशचं स्थळ सुचवलेलं होतं. विवाह व राकेशची आधीची कोणतीही ओळख नव्हती. प्रेमविवाह वगैरे तर काहीच नाही. खरं तर त्यांच्या गावात तशी पद्धतच नव्हती आणि लग्न ठरल्यानंतर त्यांची विशेष ओळख झाली नाही. ते एकमेकांसोबत जास्त फार काही बोलले देखील नाहीत. खरं तर त्यांना एकमेकांना समजून घेता आलं नाही की एकमेकांना वेळ देखील देता आला नाही. कारण बघण्याच्या कार्यक्रमात पसंती ठरल्यावर लगेच साखरपुडा झाला आणि लग्न होईपर्यंत ज्या काही अवघ्या 1 ते 2 वेळा भेटी झाल्या त्या म्हणजे एक भेट खरेदीच्या वेळी आणि दुसरं म्हणजे घरच्या सगळ्या माणसांसोबत आणि बाकी वेळही कोणी ना कोणी सोबत होतंच. त्यामुळे त्यात एकतर निवांतपणा नव्हता आणि एकमेकांना जाणून घेणं, एकमेकांना ओळखून घेणं हे तर दूरच राहिलं होतं. खरं तर त्या बघण्याच्या कार्यक्रमात तिने त्याच्याकडे हळूच फक्त एकदाच चहा देताना नजर वर करून पाहिलं होतं. तेव्हा तिला जाणवलं की त्याच्या साधारण सावळ्या चेहऱ्यावर त्याच्या मिशा आणि चेहऱ्यावर कठोर भाव, डोळ्यात विलक्षण गूढता. त्यामुळे का कोणास ठाऊक पण राकेशला पाहिल्यानंतर विहा थोडी नाराजच झाली. तिला हे स्थळ नको झालं, पण घरच्यांचा आग्रह आणि प्रतिष्ठित घराणं पाहून व सरकारी नोकरी पाहून शेवटी घरच्यांनी तिला समजावलं व तिच्याकडून होकार घेऊन त्यांना होकार कळवला. विहाच्या घरापासून त्यांचं गाव 4 तासांच्या अंतरावर होतं आणि तो एकटा शहरात राहत होता कारण त्याची नोकरी तिकडे होती. शिवाय त्याचा छोटासा व्यवसाय देखील होता. त्याच्या लग्नाचा दिवस आला. सगळे विधी पार पडले. लग्नामध्ये विधीच्या निमित्ताने त्यांच्याकडे अधूनमधून बघताना तिला पुन्हा तेच जाणवलं. त्याच भावना पुन्हा आल्या आणि ती थोडीशी पुन्हा हिरमुसली. पण आता कोणता दुसरा पर्याय नव्हता. काही वेळातच लग्न सुरळीत पार पडलं आणि सासरचे सर्वजण तिला घेऊन सासरच्या गावी गेले. सासरी गेल्यानंतर सर्वांनी त्यांचं छान स्वागत केलं. 2-4 दिवस नव्या नवरीचे कौतुक, पूजा, देवदर्शन हे सगळं काही झालं. आता राकेशची सुट्टी देखील संपत आली होती. विहाला राकेशसोबत घेऊन जाणार होता. तेव्हा त्याची आई म्हणाली, तुमच्याबरोबर कोणीतरी सोबतीला पाठवते. निदान काही दिवस तरी विहालाही सोबत होईल, असं त्या स्पष्ट आणि ठाम शब्दात म्हणाल्या. तेव्हा राकेशनेही ठाम शब्दात याला विरोध केला. तो आईला बोलला की नको, काही गरज नाही, आम्ही दोघेच जाऊ. पण त्याच्या या ठाम शब्दांनी आणि रोखठोक वागण्याने, बोलण्याने पुन्हा एकदा विहाच्या मनावर दडपण आलं. त्यानंतर ते सर्वांचा आशीर्वाद घेऊन जाण्यासाठी निघाले. 5-6 तासांच्या प्रवासानंतर ते त्यांच्या शहरातल्या घरी बंगल्यावर पोचले. बंगला मोठा, प्रशस्त आणि दुमजलीचा होता आणि आजूबाजूला छान सुंदर बगीचा देखील केलेला होता. प्रथमदर्शनी तिला ते घर छान वाटलं. तो परिसर तिला खूप आवडला आणि घर पाहून तिच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. ते पाहून त्याचाही चेहरा हसरा झाला. गेल्या गेल्या स्वयंपाकाच्या मावशींनी चहा दिला. मग त्यांनी तिला संपूर्ण घर दाखवलं आणि सगळ्यात शेवटी तो तिला घेऊन त्यांच्या बेडरूममध्ये आला आणि म्हणाला की ही आपली बेडरूम आहे. एकदम हलक्या पिंक रंगात रंगवलेली होती. सुंदर पडदे खिडक्यांना लावलेले होते. प्रशस्त प्रसंग खोली तिला एकदमच आवडली आणि नकळत मन खुलून आलं. रूमला लागूनच छान बाल्कनी होती. त्यानंतर तो तिला म्हणाला, तू गेल्या काही दिवसापासून लग्न कार्यात समारंभामुळे दमली असशील. कपडे बदल, जरा वेळ छान आराम कर आणि मावशी स्वयंपाक करतीलच. आज साधाच बेत करायला सांगितलं आहे. चालेल ना तुला? हो चालेल, तिने मान डोलावली. मी पण येतो जरा, थोडा वेळ लागेल, तोपर्यंत हो निवांत, असं म्हणून तो गेला. तीही थोडी निवांत झाली. काही वेळाने मावशींनी आवाज दिला, ताई चला जेवायला. म्हणून ती खाली गेली तर ताट आधीच वाढलेले होते. मावशी म्हणाल्या, ताई तुम्ही इथे नवीन आहात म्हणून आज साहेबांनी मला जेवण होईपर्यंत थांबायला सांगितलं आहे. पण उद्यापासून मला रोज एवढ्या उशिरापर्यंत थांबता येणार नाही. हां, पण काळजी करू नका. मी उद्या सकाळी स्वयंपाकघरातील तुम्हाला सगळं दाखवून ठेवते, म्हणजे तुम्हाला कधी काही अडचण यायला नको. जेवण झाल्यानंतर मावशी सर्व आवरून गेल्या. रात्री ती मात्र खालीच हॉलमध्ये फेऱ्या मारत होती. तिची वर जाण्याची तिची अनिच्छ टाळाटाळ तो पाहतच होता. तरीही तो बोलला, चला जायचं ना वरती. असं म्हटल्यावर मात्र ती मुकाटपणे मान हलवून त्याच्याबरोबर वरच्या मजल्यावरच्या बेडरूममध्ये गेली आणि बेडच्या एका साईडला बसून राहिली. तोपर्यंत राकेश कपडे बदलून आला होता. तिच्या जवळ आला. ते तिला कळलं पण नाही.
हे बघ, तू पण आता जाऊन काहीतरी सुटसुटीत आरामशीर सुती कपडे घालून घे, बरं पडेल झोपताना, असं राकेश बोलला. आणि ती आत जाऊन कपडे बदलून आली. बाहेर आल्यावर पाहिलं तर तो तिथे नव्हताच. बेडवर जाऊन ती बसते न बसते तेवढ्यात तो हातात ट्रे घेऊन दारातून आत आला. अगं, जाता जाता मावशींना सांगितलं होतं कॉफी बनवायला, तुला हवी असेल तर घे, बरी वाटेल. बोलता बोलता त्याने भगभगीत पांढऱ्या प्रकाशाची ट्यूबलाईट बंद करून मंद प्रकाशाचा दिवा लावला होता आणि कॉफी प्यायला लागला. पण तिची अवस्था खराब झाली होती. काही दिवस लग्नाच्या व लग्नानंतरही गडबड गोंधळात सर्वजण सोबत होते, पण आता कसला गोंधळही नव्हता आणि कोणती माणसंही नव्हती. कॉफी पिऊन झाल्यावर तो तिच्यावर डोळे रोखून म्हणाला, मला जरा एका बाबतीत तुझ्याशी बोलायचं होतं. नवीन रुजू घातलेल्या परंपरा, खोटा पुरुषार्थ आणि चुकीच्या संकल्पना, रीती यावर विसंबून असलेले पहिल्या रात्रीच एकत्र येतात. आधीची ओळख असली नसली तरीही. आणि होतं असं की दुसऱ्या दिवसापासून ते एका स्त्रीशी आयुष्यभर संसार करतात आणि ज्या मुलीशी त्यांचं लग्न झालेलं असतं तिची त्यांना पुरेशी ओळखही झालेली नसते, जिच्या आवडीनिवडीची त्यांना कसलीच कल्पना नसते आणि तिच्याबरोबर थोडासुद्धा काळ एकत्र घालवलेला नसतो. आता खरं तर आपली काही विशेष ओळख नाही आहे. अजून आपण दोघांनी एकमेकांना ओळखलं देखील नाही. तर मला आपण काही दिवस जरा थांबायचं का असं वाटतं. मला आवडेल काही दिवस एका मुलीबरोबर असा संसार करायला. हे ऐकल्यावर तिने तर पहिल्यांदा सुटकेचा निश्वास टाकला. मनावरचं प्रचंड ओझं उतरल्यासारखं आपसुकच तिचा चेहरा नकळत थोडा हसरा झाला. या भेदक कठोर डोळ्यांच्या नवऱ्याकडून तिने ही अपेक्षा देखील केली नव्हती. आपोआपच तिला फार हलकं वाटायला लागलं. तिची झालेली सुटका, चेहऱ्यावरचा बदल त्याला खरं तर कळत होता. पण मध्येच तो गंभीर चेहऱ्याने म्हणाला, म्हणजे तुला चालणार असेल तरच हां, नाहीतर आपण आत्ताच. तेव्हा तिच्या चेहऱ्याचे भाव लगेच बदलले. तेव्हा ती फार घाईघाईनेच म्हणाली, नाही नाही, ठीक आहे, तुम्ही म्हणता ते आणि तसंच करूयात. तेव्हा त्याने कसंबसं चेहऱ्यावरचं हसू आपलं लपवलं आणि म्हणाला, मग मुली मस्तपैकी झोपून जा, नाहीतरी 2 दिवस लग्नाची गडबड, प्रवास होताच आणि आधीचेही काही दिवस गडबडीमध्येच गेले असतील, थकली असशील ना. चल कर आराम, झोप शांतपणे, नवीन जागा आहे, झोप लागेल ना. आणि काही वाटलंच लागलं तर मी आहेच बाजूला. झोपायच्या आधी मी नेहमी बाल्कनीतून जरा वेळ फेऱ्या मारतो, मग झोपही मस्त लागते. तर मी येतो जरा वेळात, पण मी यायची वाट पाहू नकोस, तू झोप निवांत. काही वेळाने तो आला तेव्हा ती खरंच गाढ झोपलेली होती. सकाळी तिला जाग आली तेव्हा तो तिच्या शेजारी नव्हता. रात्री बाल्कनीतून कधी आला हे तिला कळलेलंच नव्हतं आणि झोपही अशी लागलेली होती की एकदाही जाग आलेली नव्हती. खरं तर आपण वेगळ्या ठिकाणी आहोत हेच तिला जरा वेळाने लक्षात आलं. एक नवा अनपेक्षित अख्खा दिवस तिच्यापुढे उभा होता, तोही सर्वस्वी नवीन ठिकाणी. मग मात्र ती पटकन उठली, बाथरूममध्ये जाऊन पटकन ब्रश केला आणि पलंगावर येऊन बसते ना बसते तेव्हा तो हातात चहाचा ट्रे घेऊन आतमध्ये आला. चहा घे बोलत त्याने चहाचा कप तिच्या हातात दिला. तिला अगदी कसं तरी झालं. विलक्षण अपराधी भावनेच्या मध्ये ती बोलली, अहो हे काय? हे काय म्हणजे? चहा, तोही माझ्या हातचा स्पेशल. बिस्किटे देखील आहेत, हवी तर घे. अहो तसं नाही. अगं तसंच आहे. रोजचा पहिला चहा करायची माझी कित्येक वर्षांची सवय आहे. म्हणजे इथे एकटा मी राहत असल्यापासून आणि लग्न झालं म्हणून मी काही ती सवय मोडणार नाही. यापुढेही रोज असंच चालू राहणार आहे. चहा बघ कसा झाला आहे. चल चहा घे, नाहीतर गार होईल. आणि तिची मग रोजची सकाळची सुरुवात अशीच होत गेली. रोज रात्री तो तिच्या शेजारीच असायचा, पण एक अंतर राखून. घरातही ती आता हळूहळू रुळत होती. मावशी होत्याच, पण तिने आता बागेत देखील इंटरेस्ट घेतला होता. माळीकाका होतेच मदतीला. त्या 15 दिवसामध्ये 2-3 वेळा ते वेगवेगळ्या विवाहित मित्रांच्या घरी देखील जाऊन आले होते. रात्रीचं जेवण झाल्यावर त्यांच्याशी बोलताना कधी ती त्याला तिच्या आधीच्या आठवणी सांगायला लागली ते तिलाही कळलं नाही. आणि झोपायच्या आधी तीही आता त्याच्यासोबत बाल्कनीत जात होती. एकदा बुलेटवरून तो तिला थोड्या दूरच्या अंतरावर मस्त निसर्गरम्य परिसर दाखवायला घेऊन गेला होता. तिची सुळसुळीत साडी बघून तो काळजीने म्हणाला, सवय आहे ना, नाहीतर नीट धरून बस, पडशील. खांद्यावर हात ठेवून पहिल्यांदाच बसताना तिची थोडी तारांबळच उडाली. पण तो जाताना आणि येतानाचा परतीचा प्रवास तिच्या कायमच लक्षात राहील असाच होता. त्यानंतर पुढच्या आठवड्यात तो तिला हॉरर चित्रपट बघायला घेऊन गेला होता. त्या रात्री मात्र तिला भीती वाटून
ती त्याच्या बाजूला सरकूनच झोपली होती हे तिला देखील कळलंच नाही. आतापर्यंत कितीही तो चांगला वागला असला तरी त्या डोळ्यांची तिला भीतीच वाटायची. पण तरीही हल्ली तो सोबत असला की तिला बरं वाटायचं. त्याची सोबत तिला आवडायला लागली होती. आधीचा परकेपणा आता कमी वाटत होता, तर त्याच्याबद्दल आपलेपणा वाटत होता. त्याच्या भेदक नजरेमुळे कुठेतरी त्याला न स्वीकारणारं तिचं मन आता तिलाच दगा देऊ लागलं होतं. हृदय बेमान होऊ लागलं होतं. त्याच्या सानिध्यात तिच्या अंगावर उठणारे रोमांच आता त्यालाच फितूर झाले होते. आणि वाईट गोष्ट ही होती की बहुतेक हे सर्व त्याला कळायला लागलं होतं. एके दिवशी तो तिला म्हणाला, "काय हो, किती दिवस असं मुलगी मुलगी म्हणून घरात फिरणार आहात? बायको म्हणून काही महत्त्वाची जबाबदारी घ्या की आता." आणि हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावर एक लबाड चावट हसू आलं होतं. आणि हे ऐकून तिची धडधड मात्र विलक्षण वाढली होती. पुढे 2-4 दिवसांनीच तो नेहमीप्रमाणे एकत्र चहा पिता पिताच तिला म्हणाला, "अगं ऐक, संध्याकाळी गुलाब पाकळ्या मागवतोय. म्हटलं तुझ्या सोयीचा दिवस आहे का ते तुला विचारूयात. नसेल तर तू म्हणशील तेव्हा. मग चालेल ना उद्या?" असं विचारताना त्याची नजर भयंकर कठोर पण निरागस दिसत होती व लपलेलं हसू त्याच्या ओठांच्या कोपऱ्यातून दिसत होतं. संपूर्ण शरीर थरथरत असतानाही तिच्याही नकळत तिने कधी होकारार्थी मान हलवली ते तिलाच कळलं नाही. आता त्याचे डोळे हसले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो तिला म्हणाला, "अगं ऐक ना, एक कबुली द्यायची होती. त्या गुलाबाच्या पाकळ्या फक्त परवानगीपुरत्याच होत्या बरं का. ते पाकळ्या वगैरे फार फिल्मी वाटतं ना, म्हणून त्या फक्त कॅन्सल केल्या आहेत. बाकी प्लॅनमध्ये मात्र माझ्याकडून तरी काहीच बदल नाही आहे." त्या रात्री त्यांच्या बाल्कनीला त्या दोघांची अनुपस्थिती विशेष जाणवली होती. आजही ती त्या घरात आली होती तेव्हाच्या पहिल्या रात्रीसारखीच अवघडून पलंगावर बसली होती. आजही मनात धडधड होत होती, पण आज तो तेवढा परका नव्हता आणि नकोसा तर अजिबातच नव्हता. पण त्याच्या नजरेला नजर मात्र ती आजही देत नव्हती. एरवी एकाच पलंगावर पण तरीही अंतर राखून असणारा तो आता अगदी तिच्या जवळ आला होता आणि ते डोळेही तिच्या चेहऱ्यावर अगदी जवळ आले होते. आता ती स्वतःचीच उरली नव्हती आणि तेव्हाच तो अचानक म्हणाला, "मी तुला बघायला आल्यापासून तू मला काहीशी नाराज वाटत होतीस. म्हणजे तुझा पूर्ण नकार नाही, पण अगदी आवर्जून मनापासून होकार आहे असंही मला जाणवलं नाही. तर तुझ्या मनात किंतु असल्यासारखं मला वाटत होतं. त्यामुळे तुझा तो किंतु नाहीसा होईपर्यंत मी थांबायचं असं ठरवलं होतं. आणि आता तो गेलाय असं मला वाटतं. अर्थात काही दिवस मला तुझ्यासारख्या गोड मुलीबरोबर असेही दिवस अनुभवता आले. पण अजूनही तुझ्या मनात काही किंतु असेल तर मी इथेच थांबू शकतो." तिने त्याच्या तोंडावर हात ठेवून त्याचं बोलणं थांबवलं आणि त्याला जवळ ओढून घेतलं. आता मात्र तो सुद्धा त्याचा उरला नव्हता. ते दोघेही एकरूप झाले. तिला सकाळी जरा उशिरात जाग आली. आजची सकाळ वेगळीच होती. एकाच वेळी उत्साह, प्रसन्न ती सकाळ होती. तिने आळस देत शेजारी पाहिलं तर तो नेहमीप्रमाणेच शेजारी नव्हता. तेवढ्यात दारात पावलांचा आवाज आला आणि हातात चहाचा ट्रे घेऊन तो दारातून आत आला. "राणीसाहेब, चहा घेताय ना?" पुन्हा एकदा कालची रात्र तिच्या डोळ्यासमोरून गेली. अचानक व्यक्त होणारा तो आणि नंतर लगेच सांभाळून घेणारा तो, कधी रागीट तर कधी हळूवार स्पर्श करणारा तो, कधी समंजसपणे तर कधी लहान मुलांसारखा हट्टीपणा वागणारा तो, कधी हक्क गाजवणारा तर कधी समजून घेणारा तो. चहाचा ट्रे साईड टेबलवर ठेवून तिच्याकडे वळलेल्या त्याच्या नजरा तिची नजर स्थिरावली. तेव्हा त्यांच्या नजरेला तिची नजर भिडली आणि तिथेच अडकली. एरवी भेदक वाटणारे ते डोळे आता अजिबात तसे वाटत नव्हते. त्या प्रेमळ आपुलकीने, अथांग मायेने भरलेल्या डोळ्यांकडे पाहता पाहता ती त्या नजरेत हरवून गेली. आणि त्या दिवसाचा पहिला चहा मात्र थंडगार होऊन तसाच पडून राहिला. त्यानंतर तिने दोघांसाठी नवीन चहा करून आणला आणि ते एकत्र चहा घेताना आज मन मोकळ्या गप्पा मारत होते. एकमेकांना समजून घेऊन त्यांनी त्यांचं नातं अतूट बनवलेलं होतं. ते शरीराने नाही तर आधी मनाने एकत्र आले होते. त्यांचं मनोमिलन इतकं निरागस निखळ होतं की त्यापुढे आयुष्यातील येणारा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण त्यांच्यासाठी खास होत गेला आणि ते एकमेकात कधी गुंतले हे त्यांनाही कळलंच नाही. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.